नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पुरंदरचे युवा नेते, भारतीय जनता पक्षाचे पुरंदर हवेलीचे निवडणूक प्रमुख बाबासाहेब जाधवराव यांच्या निवासस्थानी आपण आलेलो आहोत. सध्या महाराष्ट्रामध्ये 1 लाख रुपयाला चिंचुका विकणाऱ्या आणि 9 लाख रुपये किलो मध विकणाऱ्या भोंदूबाबा कॅप्टन खरातचा पर्दाफाश झाला असून राजकीय सामाजिक दृष्ट्या फार मोठी खळबळ या महाराष्ट्रात उडालेली आहे. पुरंदर तालुक्यात सर्वात मोठ्या चिंचेचे व्यापारी, चिंचेचे उत्पादन करणारे, अतिशय पुरातन अशी चिंचे झाडं असणाऱ्या बाबाजाधवांच्या निवासस्थानी आपण आलेलो आहोत. बाबासाहेब, तुम्हाला या भोंदूगिरी किंवा अशा प्रकारचे जे अंधश्रद्धा आहे याचा पहिल्यापासून तिटकारा आहे. आपण आपल्या आईच्या दशक्रिया विधीला असेल, अंत्यविधीला असेल, अनेक प्रथांना फाटा देऊन प्रत्यक्ष नवीन पद्धतीने आधुनिक विचाराने आपण सर्व विधी केला. ज्या व्यक्तींनी सेवा केली त्याच व्यक्तींच्या हातून अग्नी दिला आईला. परंतु अंधश्रद्धेचा अनेक वर्षाचा पगडा या महाराष्ट्रावर आजही पुन्हा पाहावयास मिळतो आहे. पुरंदरच्या राजकारणात सातत्यानं दादारावांचा वारसा, दादांनी कधी अंधश्रद्धेला महत्त्व दिलं नाही. हाच वारसा तुम्ही पुढे चालवलेला आहे. ही आता हे अशा प्रकारची चिंचुक्याची 1 लाख रुपये जे मिळायला लागली, तर तुमच्याकडे तर लाखो चिंचा आहेत, चिंचुके आहेत, आणि मधमाशा पोळीसुद्धा आपल्या परिसरात मोठी आहेत. तर कोट्यवधी रुपये आपल्याला उत्पन्न चालू होईल. नेमकं या अंधश्रद्धेविषयी तुमचं काय मत आहे? सर, तुम्ही आत्ता मला सांगितलं की माझ्या आई गेल्या त्यावेळेस मी ह्या सगळ्या विधी केल्या, वेगळ्या विधी केल्या. मी कसलाच विधी केला नाही, मी कुठलाही विधी केला नाही. मी तर दशक्रिया पण करणार नव्हतो. माझ्या गावातली लोक म्हटली करावं लागतो म्हणून आम्ही आपलं ते काय मानलं. फक्त त्याच्यात काय ते पूजा बिजा काहीच केली नाही. त्याच्यात ना तो अस्थी विसर्जन केल्या, आपल्या त्या सगळ्या अस्थी आपल्या घरातच आपल्या आजूबाजूला शेतात हे केल्या, ना तर कसले विधी केले. त्याच्यानंतर कधी मी वर्षश्राद्ध पण केलं नाही. माणूस जिवंत असताना जी सेवा करतात ती खरी सेवा. गेल्यानंतर ते काय पेपरला फोटो देणे आणि पत्रिका छापणे ते काय त्याचा काय उपयोग नाही. असताना जी सेवा तीच खरी सेवा. गेल्यानंतर काय ते हे समाजाला दाखवण्याकरता असतो. इथनंच अंधश्रद्धा चालू होती. आता तुम्ही खरातबद्दल बोललो तर खरात हा प्रत्येक घरात आहे. म्हणजे घरात म्हणजे इन सेन्स तो त्या अर्थानं आहे की समाजामध्ये अनेक खरात आहेत. मग गावात, प्रत्येक गावात खरात आहेत, प्रत्येक तालुक्यात आहेत, प्रत्येक जिल्ह्यात आहेत. अशा अनेक जणांचे आहेत. ज्याचा स्वतःवर आत्मविश्वास नसतो, ज्याचा कॉन्फिडन्स नसतो, तो अशा मार्गाला लागतो. माणूस देवा म्हणजे अशा मार्गाला कधी लागतो की ज्यावेळेस त्यांना खूप अडचणी येतात त्यावेळेस ते असल्या मार्ग शोधतात. आणि खूप चांगलं आहे आणि असंच राहिलं पाहिजे, ह्याच्यात भरभराट राहावं म्हणून असला मार्ग लोक शोधत असतात. आलं का लक्षात? तर ह्याचा काही हे खरात असंच काय हे नाही आहे. हे प्रत्येकाचे हे खरात आजचा नाही आहे. अनेक वर्षापासून हे सगळ्या गोष्टी चालू आहेत. आता म्हणजे तुम्हाला खोटं सांगतो, आपल्या तालुक्यातले आचार्य यात्रे होते, तुम्हाला माहिती आहे? बरोबर. त्या काळी त्यांच्या वर्तमानपत्रातनं आचार्य मराठाच ना, बरोबर, मराठातनं त्यांनी नारायण महाराजांच्या विरुद्ध किती लिहिलं होतं. म्हणजे हे नारायण महाराज नाही, नारायणपूरचे, नारायण बेटातले. बरोबर बरोबर. फार ते उघडं केलं सगळं. खरंय खरंय. माझ्या अंदाजाने जवळजवळ वर्षभर ते लिहित होते. बरोबर बरोबर. आणि त्यांनी ते सगळं उघड केलं. आणि आता त्या नारायण बेटात कोणच जात नाही. म्हणजे देवाकडे जातात, पण ते महाराज, ती बंधुगिरी सगळी त्यांनी त्यावेळेस थांबवली. म्हणून थांबलं का? त्यावेळेस विधानसभेत ते प्रश्न उत्तर झाली, सगळ्या वर्तमानपत्रात झाले, अनेक गोष्टी घडल्या. थांबलं का? नाही थांबलं. थांबूच शकत नाही. कारण का? ज्यापर्यंत लोकजागृती होणार नाही, लोक अंधश्रद्धेला फाटा देणार नाही, त्यापर्यंत ते होऊच शकत नाही. आणि शिकलेलीच लोक इकडे जातात. अडाणी जात असतील तर ओरिसा, बिहार तिकडं तर खूप मोठ्या प्रमाणात असे मोठमोठे बाबा बसलेले आहेत. आणि ते 2-2 रुपये त्यांच्या कष्टातले 2 रुपये टाकायचे मजुरांनी, असे ते अनेक वर्ष ते टाकत असतात. आठवड्यातले 1 दिवस त्या महाराजाकडे काम करायचं. अशाही गोष्टी मी बघितलेल्या आहेत. हे थांबणारं नाही.
मला मुळात ह्याची तिटकार आहे. म्हणजे कसं आहे, मी एकदा मधु दंडोत त्यांच्या घरी होतो आणि मी सकाळी उठल्यावर असं नमस्कार केला फोटोला एका, म्हणजे मीच लावला होता त्यांच्या घरात गणपती. ते मला म्हटले तुझ्या स्वतःवर विश्वास नाही म्हणून हे सगळ्या तू गोष्टी करतोय. जे स्वतःचा कॉन्फिडन्स पाहिजे. आम्हाला कोणीतरी शिकवलं म्हणून आम्हाला कळलं. मी सकाळी उठल्यावर माझ्या देवाच्या पाया पडतो, अनेक मंदिरांमध्ये जाऊन पण पाया पडतो, पण ते चक्रमार ते काय टाक असलं काय, देवच आपल्या, आपण काय जाणार. मी मंदिरामध्ये आपण जातो त्यावेळेस लोक काय करतात, अशी नोट घेतात, अशी देवाला दाखवतात आणि मग पेटीत टाकतात. आता मला हसू का रडू येतं. देव आपल्याला पैसे देतो, देवाला पैसे दाखवतात आणि मग आत टाकतात. काय अवघड असतं. हे न थांबणारं आहे. म्हणून आचार्य अत्रेंसारखी लोक तयार झाली पाहिजे. याला अशा गोष्टी थांबल्या पाहिजे. ह्याच्या आधी चंद्रास्वामी होते, भैयू महाराज होते. मी भैयू महाराजांकडे जायचो, पण माझ्या लक्षात आलं हे सगळं काय असं काय जादूटोणा नाही. अनेक माझे कार्यकर्ते मला सांगायचे हातात अंगठी घाला. मग अनेक माझे कार्यकर्ते बिचारे, त्यांना माझ्याबद्दल आस्था होती, त्यांना प्रेम होतं, त्यांना वाटायचं की बाबासाहेबांनी अंगठी घातली तर काहीतरी चमत्कार घडेल म्हणून ते मला घेऊन जायचे. त्यांनाही काय माहीत होते समोरची लोक येडेत. मग ते 10 लाख 15 लाखाच्या अंगठ्या मला सांगायचे. कार्यकर्ते बिचारे म्हणायचे आम्ही पैसे देऊ. म्हटलं नाही, मी असले घालतच नाही. मेंदू नावाचा एकच खडा देवाने आपल्याला दिलेला आहे. काय दिलाय? मेंदू नावाचा एकच खडा दिलाय. बाकी खड्यांची काय आपल्याला आवश्यकता नाही. आणि काही या खड्यांनी जर असं काय होत असतं, लोक अख्ख्या खड्यांनीच मडली असती. शरद पवार घालतात का खडे? नाही. सर्वोच्च शिखरावर पोहोचलेत. देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, घालतात का खडे? नाही घालत. काय त्यांना कमी पडते का? आणि जे खडे घालतात त्यांचं काय होते? काय होते का प्रगती? काहीच होत नसते. आचार्य अत्र्यांनी त्या काळात लिहिलं होतं बुवा तेथे बाया. आज आपण 21व्या शतकात जातोय. जागतिक पद्धतीने लेवलला आपण भारत पुढं चाललेला आहे, महाराष्ट्र पुढं चाललेलं आहे. पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची कृत्य घडत आहे. यात शिक्षण आपलं अपयशी ठरलं आहे, संस्कार अपयशी ठरलेत, की आपला धर्म अपयशी ठरला. नेमकं तुमचं काय मत आहे? सर, ह्याच्यात कसं आहे, मी परत एकदा तुम्हाला सांगतो. माणसाला आशा असते. म्हणजे एखाद्याला आमदार व्हायचं असतं, मग तो बाबा सांगतो तुला आमदार करतो, ही पूजा घाल, मग तो आशेने ती पूजा करतो. एखाद्याला मंत्री व्हायचं असतं, मग बाबा म्हणतो ती पूजा कर, तुला मंत्री करतो. एखाद्याला काय व्हायचं, मी त्यावेळेस चंद्रास्वामीकडे गेलो होतो दिल्लीला. मी वय असेल 20-22 वर्षाचा, 25 वर्षाचा असेल. आणि पुण्यात असंच मला लोकांनी सांगितलं चला असे महाराज आलेत म्हणून. त्या इंडिया रोडला ते कुठल्या तरी एका आश्रमात आले होते. आम्ही तिथे भेटायला गेलो. तर पायवेळात ते महाराज आम्हाला म्हटले दिल्ली आव. मग आम्ही असंच म्हटलं जाऊ. सगळ्यांनी चला चला जाऊ दिले म्हणून आम्ही गेलो दिल्लीला गेलो त्या काळातच सर. बरं. आणि दिल्लीला गेलो तर त्याचा आश्रम हरियाणा रोडला होता, दिल्लीपासून लांब. आम्ही हॉटेलमध्ये, तिथं आमचे मियाभाई खूप दिल्लीत माझ्या ओळखीचे. ते बिचारे मियाभाई सगळे असे साव चांगले, सगळीच लोक आपल्याकडे असतात. आणि मग त्यांनी आमची राहायची व्यवस्था केली होती. मित्र ते पुण्यात आलं. मग त्यांच्या गाड्यांमध्ये आम्ही त्या हरियाणा रोडला गेलो. स्वतः ते सगळे मियाभाई म्हणजे सगळे असे हेच होते, जेलमध्ये जाणारे येणारे असे सगळे. त्यांच्या फेऱ्या बिऱ्या झाल्या होत्या सगळ्या. आणि मग त्यांनी म्हटले तुम्हाला काही ते त्यांच्याकडे दिल्लीमध्ये काहीतरी चांगलं असं रान काहीतरी मिळतं असं ते म्हटलं बाबा देवाच्या महाराजांच्या पाया पडल्यावर खाऊ, आधी नको. म्हणून आम्ही गेलो. त्याचा दरबार भरला होता. आम्ही आपलं जाऊन पाया पडलो त्यांच्या. पुण्यातनं चितळ्याची पेढे नेले होते त्यांना, ते ठेवले त्यांच्यासमोर. आमच्या पलीकडं महाराष्ट्रातनं एक मोठे नेते आले होते, त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. काय व्हायचं होतं? मुख्यमंत्री व्हायचं. आणि त्याच्याकरता ते आशीर्वाद घ्यायला आले होते. आता बघा, तो एवढा मोठा माणूस 5-5, 6-6 वेळा आमदार झालेला तिथं आलेला, म्हणजे विचार करा, मी नाव नाही सांगणार. तर मग आम्ही असं वाकलो आणि नमस्कार करण्यात तिथनं मागच्या बाजूने आवाज आला, क्या रे महाराज कैसा आहे? आम्हाला ते आवाज जरा ऐकलं गेलं म्हणून आम्ही असं मागं वळून बघितलं तर आमच्याबरोबर जे आले होते त्यांनी त्या महाराजाला आवाज दिला. महाराज जरा विचलित झाला आणि महाराज ते आसनावरून बाहेर गेले, पाय उतार केला त्यांनी आणि निघून गेले. आम्हाला एका खोलीत बसवलं, ते पण आमच्याबरोबर आतमध्ये. मी म्हटलं अरे हम इतना दूर आए, तुम ऐसा क्यों, ऐसा बोलने का नहीं, ऐसा तुम क्यों ऐसा आवाज़ दिया?
अरे बाबा राजे बोले ये हमारे साथ तैयार में था तो ये इसको लोग बहुत परेशान करते थे, मेरे को फिरवते देता था, मैं भी तैयार में था. मी म्हटलं काहीतरी सांगतोय. 15 मिनिटांनी महाराज आमच्या खोलीत आले. तर बसले. तर ते माझ्याबरोबर जो माणूस होता गफार, तो म्हटला महाराज बता ना बाबा राजे को आप मेरे साथ तैयार में थे कि नहीं. हाँ गफार शांती से बैठो चाय लो ऐसा. मी परत आयुष्यात त्या महाराजाकडेच गेलो. म्हणजे अशा आपल्याला अनुभव मिळतात सर. आणि हे असं अनेक वर्ष चालेल, पुढेही चालत राहील ज्यापर्यंत लोकांच्या मध्ये लोकजागृती होणार नाही. म्हणजे तुम्ही बघितलं का देवेंद्र फडणवीसच्या हातात कसल्या अंगठ्या बिंगठ्या आहेत का, माळा काय आहे का? नाही. अगर शरद पवारांच्या हातात काय आहे का? ह्या दोन्ही नेत्यांच्या हातात काय नाही, कारण त्यांचा स्वतःवर कॉन्फिडन्स आहे. लोक ज्यावेळेस कॉन्फिडन्स विसरून जातात त्यावेळेस अशा मार्गाला लागतात. आणि मग कुणाला काय असतं, कुणाची लग्न ठरत नसतात, कुणाला पैशाची गरज असतात. माझ्याकडे एक बॉडीगार्ड होता, आता नाव सांगत नाही, आपल्याच तालुक्यातला होता. तर तो मला म्हटला बाबाराजे तालुक्यातले चर्चा की तुम्ही ते काय असतं गांडोळाची पूजा केली, मलाही करायची. मी डोक्याला हात लावला, तुला कोणी सांगितले असं? म्हटलं अरे म्हटलं असं काय गांडोळाची पूजा करून काय पैसे मिळत नाही, त्याला घाम गाळावा लागतो. तुम्ही जर घाम गाळला तरच हे सगळ्या गोष्टी होतात. बिना घामाचं काही मिळत नाही. समय से पहिले कुछ नहीं मिलता. आलं का लक्षात? भगवान के घर देर अंधेर नाही आहे. आणि एक शक्ती आहे, ही शक्ती हे सगळं चालवत असतं. आणि मग असले लोक त्याचा फायदा घेतात. ह्याच्यात कुणाचीच चूक नाही, जाणाऱ्यांची पण चूक नाही आहे, महिलांची पण चूक नाही आहे. ते बिचारे आशा होती, त्यांना असं वाटलं की बाबा काहीतरी हा करेल. ती कसं असतं, हिप्नोटाईज करतात. ते हिप्नोटाईज म्हणजे काय, तुम्हाला असं हरभऱ्याच्या झाडावर चढवतात की असं दाखवतात की काहीतरी वेगळे, मग तुम्ही आकर्षित होता त्यांच्याकडे. मग ते चालू होतं. मग एक फेरा करा, दोन. अहो ही जेलमध्ये जाऊन आलेले सगळे महाराज आहेत, त्यांच्याकडे कशाचं काय आलंय तुम्हाला कळायला पाहिजे. जर ते परवा एक यूट्यूबवर एक होतं बघा की एक महाराज असा जेवत असतो, म्हणजे मी आपल्या यूट्यूब बघत होतो, तर महाराज जेवत असतो. तर तो सोनं बघायला आला असतो. एका शेतकऱ्याने त्याला आणलं असतं, शेतात सोनं आहे म्हणून त्याला कोणी देणं. ते सगळं शेत फरतात, सगळं झाल्यावर ते जेवायला बसतात. जेवायला बसल्यावर तो वाढतो ताट, त्याच्यात काय भाजी बिजी भाकरी भात सगळं वाढतो. आणि समोर तो त्याचा भक्त बसलेला असतो. आणि महाराज म्हणतो जरा कांदा असतं तर बरं झालं असतं. काय म्हटला? कांदा असतो तो बरं. तर तो म्हटला भाकरी खाली कांदा आहे की? हा आहे म्हटलं. तो त्याच्या सणकन त्या महाराजा कानाखाली वाढतो. तुला भाकरी खालचा कांदा दिसत नाही, तू माझ्या जमिनीतलं सोनं कधी शोधणार? म्हणजे लोक जागरूक करताय सगळ्या गोष्टी, पण लोकांच्या लक्षात येत नाही या सगळ्या गोष्टी. असं सोनं बिनं नसतं कुठं. आलं का लक्षात? पूर्वी कधी कोणी पुरून ठेवलं असेल तर, पण असं गुप्त धनबिन काय नसतं. एखाद्या कोणी आता त्या काळी काय असं तिजोऱ्या नव्हत्या, बँका नव्हत्या, तर कुठंतरी दिवळी बिवळी ठेवायचे. माणसं मेल्यानंतर विसरून जायचे. आपणही विसरतो ना काय की आपण कागद कुठं ठेवलीत काय. त्यापायी ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि त्याच्यामुळे लोकांनी परमेश्वराकडे जायला पाहिजे, देवाच्या पाया पडलं पाहिजे, पण अंधश्रद्धा नाही केली पाहिजे. पाद्यपूजा, पायधुनी वेडेपणा आहे हा. अहो मी तुम्हाला एकदा सांगतो, भैयू महाराज पुण्यात आले होते, गणेश कला क्रीडेला कार्यक्रम होता. अनिल शिरोळे सगळेजण, आम्ही पण होतो. आणि आम्ही बसलो आणि ते काही भक्तगण त्यांचे पाद्यपूजा करत होते. स्वामी कादंबरीचे हे लेखक कोण आपल्या कोल्हापूरचे, सावंत, काय नाव त्यांचं? शिवाजी सावंत त्या कार्यक्रमाला होते. अहो स्टेजवर त्यांनी त्याला आक्षेप घेतला. त्याला लेखक असतो एवढा मोठा, पाद्यपूजेला आक्षेप घेतला. म्हटलं मी थांबणार नाही व्यासपीठावर, हे थांबवलं नाही तर. मग ते थांबलं, सगळं बाजूला केलं आणि मग ते झालं. त्यांच्या हस्ते महाराजांचा सत्कार होता. हे सगळे येडेपण आहे. कुणाला या जगात कुणालाही काही कळत नाही. जर खरंच कळत असतं तर खरातला जेलमध्ये जाणार आहे त्याला कळलं नसतं होय. त्याला जेलमध्ये जायचे उद्या असं भविष्य त्याला कळलं नसतं. तो लोकांचे भविष्य, असं भविष्य कुणाला कळत नाही. मी आयुष्यात कधी माझा हात दाखवत नाही. नो हात दाखवणे. लोकांनीही दाखवू नये. स्वतःच्या कष्टानेच जे काय मिळेल तेच. असं वरती मिळत नाही. कसल्या अंगठ्या बिंगठ्या भविष्य काही बघू नका. हे काही नाही आहे जगात. या सगळ्या पार्श्वभूमीवर तरुण पिढी जी आहे, सुशिक्षित आहेत, या पिढीने काय आदर्श घ्यावा, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? काय झालंय, मोठमोठे नेते जायला लागले, मोठमोठे उद्योगपती जायला लागल्यावर त्यांना मग
असं वाटतं की बाबा आपण पण जायला पाहिजे का नाही जायला पाहिजे. बरोबर. नंगा बाबा, साप बाबा, आलं का लक्षात, असे सगळे. तो साईबाबा होता, सत्य साईबाबा म्हणून एक होता बघा, त्याच्या कुराळे केसावाला. बरोबर. ते त्याच्यावर पण किती लोकांनी हे केलं. सर ह्या जगात कुणालाच काय, ती आत्ता एक आसाराम बापूला 8 नव्हता टाकला, 10,000 कोटीची प्रॉपर्टी त्याच्यात. 8 नव्हता का टाकला. मग आसाराम बापूला कळलं नाही की आपल्याला आता अटक होणार आहे. हे काही नाही, हे सगळं खोटं आहे. मी सर माझे कार्यकर्ते मला नेहमी सांगत असतात, साहेब आमच्याकडे असं आहे, तुम्ही या. मी म्हणतो तुझ्या पाया पडेल, तुझ्या आईबापाच्या पाया पडेल, मी कुठल्या महाराजाच्या पाया नाही पडणार. मला असं विरोध पण नाही कुणाला, पण ते असलं काहीच महाराज हा प्रकारच नाही आहे. हे तयार केलेलं आहे, आलं का लक्षात, हे सगळं तयार केलेलं आहे. कुणालाच काही कळत नाही, काहीच कळत नाही. पुरंदर तालुका हा पुरोगामी विचाराचा आहे. इथं नेहमीच सातत्यानं अंधश्रद्धेला विरोध केलेला आहे. परंतु नवीन आता काही बंधुबाबा पुरंदरमध्ये तयार होऊ पाहत आहेत, जे राज्यात चालले ते पुन्हा आपल्याकडे काही पेव फुटण्याची शक्यता आहे का. सर आता आपण कोणावर टीका करू नये. प्रत्येकाची श्रद्धा असते. मग काय होतं, ते नाराजी निर्माण होती. त्या नाराजीतनं त्यांना वाटतं हे बाबासाहेब आमच्या गुरुला विरोध, आपलं कुणालाच विरोध नाही बाबा, ज्याला जसं करायचे ते. पण लोकांनी लोकजागृती झाली पाहिजे. आता आपण कुणीकडे चाललो आहे, काय चाललं आहे, सायन्सवर लक्षात ठेवलं पाहिजे. विज्ञान एवढं मोठं झालेलं आहे, प्रगत झालेलं आहे. पूर्वी साप चावला तर मंदिरात नेऊन पाल्यात ठेवायचे माणसं मारे. आता त्याच्यावर अँटी रॅबीज आले, स्नेक बाईटवर इंजेक्शन्स आले, सगळं काय आले, सगळं काय होतंय ना, का नाही होत. हृदय पूर्वी म्हणायचे मूठ मारली तर हार्ट अटॅक असायचा, आता त्याच्यावर लगेच 10 मिनिटं शस्त्रक्रिया होती, माणसं जगतात, 25-25 वर्ष पुढे जगत असतात. आधुनिकता आली, औषधं आलीत, तंत्रज्ञान वाढले, सगळं काय झालेलं आहे. मोबाईलसारख्या गोष्टी आपल्याकडे आलेल्या आहेत. लोक कसं आहे, आता आपण त्याच्यातनं हळूहळू बाहेर पडलं पाहिजे. आता मला सांगा, शिवाजी महाराजांच्या वेळेस ते आचकन घालायचे, त्याच्यानंतर धोतर आलं, धोतरानंतर लेंगी आले, लेंग्यानंतर पॅन्टी आले, पॅन्टीनंतर बरमूड आले. लोकांनी त्याच्या कपड्यात परिवर्तन केलं का नाही. केलं. मनाने आणि आचरणाने पण लोकांनी आपलं परिवर्तन करून घ्यावं. ज्यापर्यंत लोक स्वतःमध्ये परिवर्तन करणार नाही त्यापर्यंत काही होणार नाही. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. खरं तर बऱ्याच वेळेस आपण प्रत्यक्ष आपलं बोलणं आणि कृती यामध्ये फार मोठा तफावत सध्या राजकारणात, समाजकारणात, शिक्षण क्षेत्रात पाहावयास मिळते. अनेक व्यावसायिक, उद्योगपती, राजकारणी बंधुबाबांच्या नादी लागून आपलं सर्वस्व नष्ट करताना पाहत आहेत. या राज्यात, या देशात आपण अनेक सिनेमामध्ये पाहिलेलं आहे की बाईच्या नादी लागून अनेक पुरुषांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. पण राज्यात पहिलं हे उदाहरण मिळालं की बाबाच्या नादी लागून बाईचा संसार उद्ध्वस्त झाला आहे, बाईचं राजकारण संपुष्टात आलं आहे, बाईचं समाजकारण संपुष्टात आले. अशा प्रकारचे एक नवीन मन या राज्यात तयार होऊ पाहते. अशा प्रकारे बंधुगिरीला या महाराष्ट्राने कधीही थारा दिलेला नव्हता. पुरंदरची भूमी पुरोगामी भूमी आहे. अंधश्रद्धेला या ठिकाणी पायदळी तोडलं जातं. महाराष्ट्राचं नेतृत्व या पुरंदरने केलेलं आहे. पुढील काळामध्ये देखील अशा प्रकारच्या बंधुगिरीवर प्रहार करणं आवश्यक आहे. दादा दादारावांचाच वारसा बंधुगिरीच्या विरोधात बाबा दादारावांनी पुढे चालवलेला आहे आणि आधुनिक विचार, सायन्स, विज्ञानाच्या पायावर आधारित आपलं आयुष्य जगावं अशा प्रकारचा संदेश बाबा दादाराव यांनी तरुणांना दिलेला आहे. धन्यवाद.